दिनांक 17 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी शिर्डी सिन्नर महामार्गावर शंकर नगर परिसरात HP पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या 12 टायर ट्रकमधून 12 लिटर डिझेल व कॅबिन मध्ये ठेवलेले 35,000 रुपये रोख असा एकूण 50,000 रुपयेचा मुद्देमाल लबाडीच्या इराद्याने घरी चोरून नेला होता. सदर बाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकेलकर यांनी याबाबत कारवाईच्या सूचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी पथकाला अभिषेक करत शोध मोहीम सुरू केली असता रोहन अनिल अभंग, वैभव बाळासाहेब सुरोडे, दादासाहेब दिलीप बावचे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांचे साथीदार समाधान देवीदास राठोड, सचिन देवीदास दाणे यांचा शोध पोलीस करीत आहेत. वरील तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी रोख रक्कम व डिझेलची चोरी केल्याची कबुली दिली आहे. वरील आरोपीच्या कब्जातून महिंद्रा कार क्रमांक MH04 GN 5777 व मारुती इर्टिका कार क्रमांक MH01 CH 3486 तसेच 10,000 रुपये, 500 रुपये रोख, मोबाईल फोन तसेच बनावट नंबर प्लेट असा एकूण 12,58,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींना पुढील गुन्ह्याकामी सिन्नर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून त्यांच्या इतर साथीदारांचा पोलीस पथक शोध घेत आहे. सदर आरोपीकडून डिझेल चोरीच्या आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, संदेश पवार, नवनाथ सानप, विनोद पिळे, हेमंत गिलगिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने पार पाडली आहे. लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.